सर्वांना हरिओम. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 14 आपण आज 10वा समास शिकणार आहोत, जो या दशकातला शेवटचा समास आहे. या 10व्या समासाचं नाव आहे माया निरूपण. माया निरूपण. माया म्हणजे काय, मायेचं स्वरूप काय, माया कशी असते, त्याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळेला. पण हा एक विशेष समास समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, सद्वस्तू म्हणजे ब्रह्म, म्हणजे परब्रह्म, आपल्या सोप्या भाषेत ईश्वरी तत्व, हे जसे आहे तसेच जर माणसाच्या अनुभवाला आले असते तर माणसाला भ्रम झालाच नसता. आपल्याला भ्रम झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला भगवंत जसा आहे तसा अनुभवायला येत नाही. पाहण्याचा प्रश्न नाही, भगवंत पाहण्याची वस्तू नाही आहे, सद्वस्तू पाहण्याची वस्तू नाही आहे, तर ती अनुभवायची वस्तू आहे. पण आपल्याला माणसाला भ्रम झालेला आहे. जर सद्वस्तू आहे तशीच परब्रह्म आहे त्या स्वरूपात अनुभवाला आले असते तर मनुष्याला भ्रमच झाला नसता. पण माणसाचे मन अज्ञानमय असल्यामुळे सद्वस्तूला तो जशी आहे तशी अनुभवू शकत नाही. त्याला परब्रह्माचा अनुभव येत नाही. कारण का, की माणसाचे मन कसे आहे, अज्ञानाने भरलेले आहे, अज्ञानमय आहे. जे जसे नाही तसे माणसाच्या मनाला भासते. माणसाच्या मनाला त्याचा भास होतो. मुळात असते एक आणि दिसते भलतेच. भास होतो म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय, मुळात एखादी वस्तू असते एक पण दिसती भलतेच, याला माया म्हणतात. माया दिसते एक आणि खरं पाहिलं गेलं आहे वेगळीच. हे मायामय विश्व इंद्रिय गोचर आहे. हे संपूर्ण विश्व समर्थ सांगतात मायेने भरलेलं आहे. आणि माया आपल्याला इंद्रियांना, विश्व जे आहे मायेने भरलेलं विश्व इंद्रिय गोचर आहे, म्हणजे ते आपल्या इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते. परंतु सद्वस्तू अथवा परब्रह्म हे अतींद्रिय आहे. अतींद्रिय म्हणजे इंद्रियांना त्याचे आकलन करून घेता येत नाही. इंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडे परब्रह्म आहे. पण हे मायामय विश्व जरी दिसत असले तरी ते नाशवान आहे, त्याचा नाश होणारच आहे. आणि सद्वस्तू जरी आपल्याला दिसत नसली तरी ती अविनाशी आहे. या समासातून समर्थांनी माया ही केवळ कल्पना मात्र आहे, माया ही केवळ कल्पना मात्र आहे आणि ती कशी कल्पना मात्र आहे हे समजून देण्यासाठी रोजच्या जीवनातील एकामागून एक पुष्कळ दृष्टांत, अनेक उदाहरणे आपल्याला दिली आहेत. कशासाठी, माया म्हणजे केवळ कल्पना आहे. श्री समर्थ माऊली म्हणतात की माया दिसते खरी परंतु तिचा नाश होतो. सद्वस्तू म्हणजे परब्रह्म दिसत नाही हेही खरे, पण ते कधी नाश पावत नाही. माया ही आपल्या मनाला सत्य वाटते, खरी वाटते, पण ती सदैव निरंतर खोटी असते. माया ही असत्यच आहे, सत्य नाही. एक करंटा मनुष्य दृष्टांत देतात. एक करंटा अभागी दुर्दैवी मनुष्य उताना होऊन आकाशात पाहतो आहे. तो उताना पडलेला आहे आणि आकाशाकडे पाहतो आहे. पडल्या तो मनात
नाना प्रकारच्या निरनिराळ्या कल्पना करतो आहे. पडल्या पडल्या तो कल्पना करतो आणि आपलं मन देखील कल्पना केल्याशिवाय राहत नाही. जागेपणी तर सोडून द्या, करतं, पण झोपेमध्ये देखील कल्पना करतं. वेगवेगळ्या कल्पना मनुष्याचं मन करत असतं आणि म्हणून आपल्याला स्वप्न दिसतात. तर तो मनुष्य जो आहे उताना पडलेला, तो आकाशाकडे पाहतो आहे आणि मनातल्या मनात कल्पना करतो आहे. परंतु त्या कल्पनांपैकी एकही वास्तवात येत नाही, म्हणजे प्रत्यक्षात घडत नाही. कल्पना ही अशी खोटीच असते आणि समर्थ म्हणतात माया ही कल्पनामय आहे, म्हणून ती देखील अशीच खोटी आहे. एका मनुष्याला स्वप्न पडले, त्यात त्याने बायको व पैसा यांचे मोठे वैभव पाहिले. म्हणजे पैसा खूप पाहिला, बायकोच्या अंगावर अनेक दागिने पाहिले, असे मोठे वैभव पाहिले एका मनुष्याने. कुठे खरं नाही, स्वप्नात. आणखी काय पाहिलं? विविध प्रकारचे विलास भोगले. त्या मनुष्याने आणखी वेगवेगळ्या प्रकारचे विलास म्हणजे ऐश्वर वैभव भोगले. ऐशो आरामात तो जगला. पण जेव्हा जाग आली तेव्हा लक्षात आलं की स्वप्नापुरते ते सर्व खरेच होते. स्वप्नापुरते ते खरेच वाटते, परंतु तो सगळा भास असतो. माया अशीच असते. आकाशात वेगवेगळ्या प्रकारची गंधर्व नगरे म्हणजे निरनिराळे आकार दिसतात. आता देखील आपण पाहिलं, रात्र नाही, दिवसा उजेडी, सूर्य नसताना, पावसाचे ढग आले असताना तर आपल्याला आकाशात वेगवेगळे आकार दिसतात. त्याला गंधर्व नगर म्हणतात. तर ती आकाशामध्ये निरनिराळे आकार दिसतात. त्यात अनेक रूपे आणि विकारही असतात, पण तो नुसता देखावा असतो. माया ही अशीच असते, देखावा आहे, खरी नाही ती. एखादा बहुरूपी असतो, तो श्रीमंताचे सोंग घेऊन ऐश्वर्याच्या मोठमोठ्या गप्पा गोष्टी करतो. बहुरूपी आहे, वेगवेगळी रूपे धारण करणार आहे. तो कोणते रूप घेऊ शकतो? तो श्रीमंताचे सोंग घेऊ शकतो आणि मोठमोठ्या गप्पा गोष्टी करतो. तो जेव्हा बोलतो तेव्हा त्या सर्व गोष्टी खऱ्या वाटतात, पण त्या अनुभवाला काही येत नाही, कारण त्या सर्व गोष्टी खोट्या असतात. माया ही अशीच असते. विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपला नेहमीचा दृष्टांत आहे. सोने लुटतात, वाटत नाही, सोने लुटतात. आपण त्याला सोने म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये ती तर आपट्याची पाने असतात, त्याला काटे असतात. आणि सगळीकडे दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची हीच पद्धत आहे. माया अशीच असते. एखाद्या प्रेताचा मोठा उत्सव करणे, स्मशानात जाऊन रडणे, तशी माया खोटीच असते. ठेवलेल्या बाईला लक्ष्मी म्हणतात. जुना दृष्टांत आहे. ठेवलेल्या बाईला लक्ष्मी म्हणतात. गर्भपात न व्हावा म्हणून मंत्राने भारलेली दोरी गर्भवतीच्या कमरेला बांधतात. त्या भार दोरीला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी आणखी कोणा म्हणतात ते समोर सांगतं आपल्याला. ज्या स्त्रीचा गर्भपात होऊ नये म्हणून तिच्या कमरेला मंत्राने भारलेली दोरी म्हणतात, बांधतात. त्या दोरीला देखील भारदोरीला लक्ष्मी म्हणतात. तिसरीचे नावच लक्ष्मी असते. एका स्त्रीचे नावच लक्ष्मी असते. यापैकी खरी लक्ष्मी एकही नाही. ती कमरेला बांधलेली भारदोरी देखील लक्ष्मी नाही. ठेवलेली बाई पण लक्ष्मी नाही. नुसती नावाची बाई आहे, तिचं पण नाव लक्ष्मी आहे, पण ती पण लक्ष्मी नाही. खरी लक्ष्मी एकही नाही. माया अशीच असते. एखादी बालविधवा आहे. आता आम्ही समर्थांच्या काळातले जुने दृष्टांत आहेत. त्यावेळेला बालविधवा म्हणजे एका मुलीचं लग्न झाल्यानंतर बालपणी व्हायचं, ती विधवा झाली तर तिला म्हणायचे बालविधवा. एखादी बालविधवा आहे, तिचे नाव जन्म सावित्री असते.
कुबेर एखाद्याचं आडनाव असते कुबेर, म्हणजे देवांचा खजिनदार. कुबेर नाव कुबेर आहे, पण तो दारोदारी भीक मागतो आहे. माया अशीच असते. दशावतारांचा खेळ करणारा माणूस कृष्णाचे सोंग घेऊन द्रौपदीला खूप वस्त्रे पुरवतो. कुठे? दशावताराचा खेळ सुरू असताना. पण तो खेळ संपल्यानंतर लगेच लोकांकडे एखादे जुने पाने वस्त्र मागतो, एखादे जुने पाने कापड मागतो. जो द्रौपदीला वस्त्र पुरवणार आहे त्याला काय आवश्यकता आहे, परंतु ते आपल्या डोळ्यांना होणार भ्रम आहे. समर्थ म्हणतात, अगदी बेताचीच असलेली नदी आहे. दुसरं उदाहरण आहे, बेताचेच पाणी असलेली नदी आहे. तिचे नाव पियुष्णा. पियुष्णा म्हणजे अमृताची नदी. पियुष म्हणजे अमृत, नाव पण असतं व्यक्तीचं. पियुष्णा म्हणजे अमृताची नदी. पण प्रत्यक्षात पाहिलं तर त्या नदीला जेमतेमच साधे पाणी असते. अमृताचं लांबच राहिलं, साधे पाणी असते. तशीही माया आहे. एखादा बहुरूपी असतो, तो रामदेव राजाचे सोंग घेतो आणि गावकऱ्यांसमोर महाराजांसारखे उत्तम हावभाव करतो, आपले अभिनय कौशल्य दाखवतो. तशी माया आहे. कारण का? राजाचे नुसतं त्याने काय केलेलं आहे, अनुकरण केलेलं आहे, हावभाव केलेला आहे. प्रत्यक्ष तो राजाही नाही. घरातील देवघरात अन्नपूर्णा आहे, पण घरात मात्र खायला तुकडा नाही. अन्नपूर्णा मूर्तीची देवी देवघरात आहे, म्हणजे घरामध्ये अन्नाची सुबत्ता पाहिजे, धनधान्याची सुबत्ता पाहिजे, पण घरात मात्र खायला तुकडा नाही. एका बाईचे नाव सरस्वती आहे, पण ती विद्याभ्यास करीत नाही, ती कधी अभ्यास करीत नाही, नुसत्या गोवऱ्या थापते. नाव सरस्वती आणि गोवऱ्या थापते. तशीही माया आहे. एखाद्या कुत्र्याचे नाव ठेवले वाघ्या. कुत्र्याचे आपण प्रेमाने काही नाव ठेवतो. एकाने नाव ठेवले वाघ्या. इंद्र या नावाने मुलाला हाक मारली. कुत्र्याचं नाव ठेवलं वाघ्या, वाघ, पण तो घाबरतो, मग त्याच्या नावाची काही सार्थकता नाही. पुढे म्हणतात, इंद्र या नावाने मुलाला हाक मारली. एखाद्या कुरूप बाईला सुंदराबाई म्हणून बोलले, तिचे खूप लाडही केले, पण ती बाई मुळात कुरूप आहे. सुंदराबाई म्हटल्यावर ती सुंदर होणार नाही. तशीही माया आहे. एखाद्या मनुष्याला, मूर्ख मनुष्याला सकल कलावंत म्हणावे. गाढवी ओरडू लागली की तिला कोकिळा म्हणावे. फुटक्या डोळ्याच्या माणसाला डोळस किंवा सुंदर डोळ्यांचा म्हणावे. समर्थ म्हणतात, माया ही अशी आहे. आत्तापर्यंत सांगितलेले प्रकार जसे खरे नाहीत, पण ते दिसतात, व्यवहारात चालतात, त्याचप्रमाणे हे विश्व आपल्याला दिसते आणि व्यवहारात उपयोगी पडते, खरे आहे. दृश्य विश्व आपल्याला दिसते, व्यवहारात आपण वावरतो, ते आपल्या उपयोगी पडते, पण आपण विचार केला तर ते खरे नाही, ते अंतिम सत्य नाही. स्वामी म्हणतात, सावली आणि अंधार, सावली आणि अंधार एकमेकात मिसळले तर काय होते याचा विचार करावा. यामध्ये जे काही थोडे दिसते ते केवळ भास मात्र असते. तशी माया आहे. सावली आणि अंधार दोन्ही प्रकाशहीन असतात, त्यामध्ये प्रकाश नसतो. पण थोडा जो प्रकाश असतो त्यामध्ये ती वस्तू थोडीशी दिसते. प्रत्यक्ष वस्तू दिसत नाही, आपल्याला भास होतो. वस्तूच्या आकाराची सावली पुसटशी दिसते. त्यावरून एखाद्या वस्तूची कल्पना केली तर ती भास मात्रच असणार. त्याचप्रमाणे माया म्हणजे अंधार आणि दृश्य वस्तू. आपल्याला ज्या ज्या वस्तू दिसतात त्या सर्व वस्तू म्हणजे सहज वस्तूंची सावली आहे. माया म्हणजे अंधार आणि दृश्य वस्तू म्हणजे
सद्वस्तूंची सावली आहे. मायामय मी, आपण कोण आहे? जो मी म्हणतो आपण, तो मी सुद्धा मायामय आहे. जर आपल्याला मीचं खरं रूप कळलं नाही तर तो मी देखील मायामय आहे. मायामय मी छायारूप दृश्य पाहतो तेव्हा काहीतरी भासते, यात शंकाच नाही. परंतु त्यावरून परमात्म स्वरूपाची कल्पना करता येणे शक्य नाही. अज्ञानाच्या अंधारात वावरणाऱ्या मीला, आपण ज्या मी म्हणतो तो मी, अज्ञानाच्या अंधारात वावरणाऱ्या मीला समर्थ म्हणतात छायारूप दृश्य पाहतो तेव्हा काहीतरी भासते, यात शंकाच नाही. अज्ञानाच्या अंधारात वावरणाऱ्या मीला या छायारूप सावलीरूप असलेल्या विश्वाचा भास होतो. सावली कोणती आहे? सद्वस्तूची, परब्रह्माची, ब्रह्मतत्वाची सावली पडलेली आहे या विश्वावर. त्यामुळे आपल्याला खरी कल्पना येत नाही. अज्ञानी अहंकाराला ज्ञानमय ब्रह्म स्वरूपाचे ज्ञान होणे शक्यच नाही. अज्ञानी अहंकाराला ज्ञानमय ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होणे शक्यच नाही. ते कळले, आपल्याला ते ज्ञान झाले असे वाटणे हा सुद्धा भ्रमच आहे. आपले कान, बोटे, सांधे, तळहात हे सूर्याच्या किरणात निखाऱ्यासारखे, विस्तवासारखे अगदी लाल लाल दिसतात. आपण हे प्रयोग केला असेल. आपले कान, बोटे, सांधे, तळहात वगैरे सूर्याच्या किरणात विस्तवासारखे लाल लाल दिसतात. पण हा रम्य दिसणारा लालपणा खरा नसतो. तशी माया आहे. एखाद्याने छानपैकी भगवे वस्त्र धारण केलेले पाहिले तर आपल्याला त्याच्या अंगाला आग लागली आहे असा भास होतो. नुसते त्याने काय केलेलं आहे? भगवे कपडे धारण केलेले आहेत, पण लांबून पाहिलं तर वाटते की त्याच्या अंगाला आगच लागलेली आहे. पण नीट निरीक्षण केल्यास ते तसे नाही हे आपल्याला देखील पटते. हातापायांची बोटे, दुसरा दृष्टांत आहे. हातापायांची बोटे पाण्यात बुडवली तर आखूड, लांब, बारीक, वेडीवाकडी, विचित्र अशी दिसतात. आपण हे प्रयोग करू शकतो. हातापायांची बोटं पाण्यात बुडवली तर कशी दिसतात? आखूड दिसतात, लांब दिसतात, बारीक दिसतात, कधी वेडीवाकडी दिसतात, अशा प्रकारे विचित्र दिसतात. पाण्यामुळे ते तसे दिसतात. माया ही अशीच असते. भोवळ आलेल्या मनुष्याला, चक्कर आलेल्या मनुष्याला पृथ्वी फिरल्यासारखे वाटते. कावीळ झालेल्या माणसाला सर्व काही पिवळे दिसते. सन्नीपाताचा ताप आलेल्या माणसाला ती काहीच्या काहीच अनुभवाला येते. तापाचे प्रकार आहेत. त्यामध्ये काही वेळेला असं होतं की ताप आल्यानंतर ती व्यक्ती बरडायला लागते. त्याला म्हणतात सन्नीपाताला ताप. आणि त्यावेळेला त्या माणसाला ती काहीच्या काहीच अनुभवाला येते. समर्थ म्हणतात माया ही अशीच आहे, भ्रमिष्ठ आहे, भ्रम निर्माण करणारी आहे. ती मुळातच नाही आहे, पण आपण त्या मायेला खरे समजून बसलेलो आहे. एखाद्या पदार्थाचे मूळ स्वरूप एक असते. त्यामध्ये काही काळ बदल झाल्याने तो पदार्थ निराळा आहे असा उगीचच भास होतो. म्हणजे वस्तू एक असूनही ती निराळीत काहीतरी दिसते. वस्तू एक असूनही ती निराळीत काहीतरी दिसते. माया ही अशीच असते. विश्व हे ब्रह्मस्वरूप असून, विश्व हे परमात्म्याचे रूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. पण ते आपल्या दिसते दृश्यपणे मायेमुळेच असे घडते. वास्तविक आता परमात्म्याचे रूप कसं आहे, ब्रह्मस्वरूप कसं आहे, निराकार आहे. परंतु आपल्याला मायेचं आवरण असल्याकारणाने हे दृश्य विश्व सत्य दिसते, खरे दिसते. अशा प्रकारे या समाजातून आपल्या समर्थांनी मायेचं मूळ स्वरूप काय, माया कशी आहे, कशी फसवी आहे, भ्रम निर्माण करणारी आहे, हे वेगवेगळ्या उदाहरणातून
समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या अखंड ध्यान नामाच्या 14 दशकातील माया निरूपण नावाचा 10वा समास आणि हा 14 दशक या ठिकाणी पूर्ण झाला. आणि आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.